नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 16.1 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 270 अंश असल्यास तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे आणि दोन बाह्यकोनाचे माप दिलेले 270 अंश. हा एक बाह्यकोन काढू आपण आणि हा एक बाह्यकोन होईल. म्हणजे त्रिकोणाची बाजू वाढवली आपण तर जो येथे कोन तयार होतो त्याला बाह्यकोन म्हणतात. म्हणजे हा बाह्यकोन तयार होईल, हा एक बाह्यकोन आणि हा एक बाह्यकोन. तर या दोन कोनाचं माप दिलेलं आहे आपल्याला. दोन बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 270 अंश आहे. समजा हा x आणि y ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 270 अंश आहे. तर या कोनाचे माप किती हे आपल्याला काढता येईल, कारण बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. पहा, 360 अंश. त्यापैकी आपल्याला दोन बाह्यकोनांची बेरीज दिलेली आहे 270 अंश. मग आपण काय करू, 270 यामधून मायनस करू. तर काय होतील, 0 90 राहतील. म्हणजे हा तिसरा बाह्यकोन किती अंशाचा असेल, 90 अंशाचा असेल. मग आपण तो कसा काढणार, 90 अंशाचा एक कोन काढणार आपण. म्हणजे तो त्रिकोण या प्रकारचा होईल. पहा, असा येईल तो. या दोन बाह्यकोनांची बेरीज 270 येईल. x आणि y या दोघांची बेरीज किती येईल, x प्लस y 270 आहे. तर हा कोन किती येईल मग, 90 अंशाचा. हा बाह्यकोन आहे 90 अंशाचा. तर हा 90 अंशाचा आहे, परंतु हे येथे काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजे त्रिकोणाचा कोन कितीचा येईल, त्रिकोणाचा कोन पण 90 अंशाचा होईल. मग आता या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा आहे, म्हणजे तो कोणता आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. हा कोन 60 अंशाचा दिलेला आहे, हा कोन काटकोन दिलेला आहे. या माहितीवरून आपल्याला मेजर ऑफ अँगल ABC म्हणजे ABC कोनाचे माप किती आहे हे काढायचे आहे. तर आता पहा, या दोन बाजू एकरूप आहेत. याचा अर्थ हा त्रिकोण कोणता आहे, समद्विभुज आहे. म्हणजे काय होईल, हा पण कोन एकरूप असेल आणि हा पण कोन एकरूप असेल. समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत. आता त्रिकोण ABD या त्रिकोणामध्ये हा कोन 90 अंशाचा आहे, काटकोन आहे, आणि हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजे या कोनाचे माप किती येणार आहे पहा, या दोघांची बेरीज 90 अंश येईल आणि हा 90चा आहे. म्हणजे तिन्ही कोनांची बेरीज 180. म्हणजे या दोन कोनांची बेरीज 90 येणार आहे आणि ते दोन्ही सेम आहेत, इक्वल आहेत. म्हणजे हा कोन किती येणार आहे, 45 अंशाचा आणि हा 45 अंशाचा. बरोबर आहे. आपल्याला कोन ABCचं माप काढायचं आहे, म्हणजे ह्या पूर्ण कोनाचं माप काढायचं आहे. त्यासाठी हा कोन काढावे लागेल, हा पण कोन काढावा लागेल आणि या पण कोनाचं माप किती येते ते फाइंड आउट करावे लागेल. म्हणजे तीन कोनांची आपल्याला बेरीज घेऊन या कोनाचं माप मिळेल. त्यासाठी एक कोन काढलेला आहे आपण. आता हा दुसरा कोन कसा येईल पहा, हा 60 अंशाचा दिलेला आहे, हा 90 अंशाचा दिलेला आहे. या त्रिकोणाचा जर विचार केला, त्रिकोण BDE या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा आहे, एक 60 अंशाचा आहे. 9 6 15 म्हणजे 150 होतील. आणि मग हा कितीचा येणार आहे, 30 अंशाचा. कारण तिघांची बेरीज किती येईल, 180. म्हणजे हा 30 अंशाचा येईल. बरोबर आहे. हा कोन मिळाला, हा कोन मिळाला. आता हा कोन काढण्यासाठी आपल्याला या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे हा पण त्रिकोण कोणता आहे, समद्विभुज आहे. म्हणजे या कोनाचं जे माप असेल तेच या कोनाचंही माप असेल. बरोबर आहे. आता हा कोन आपल्याला काढता येईल, कारण हा 60 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे. येथे रेषीय जोडीतील कोन तयार झालेले आहेत. म्हणजे हा कोन आणि हा कोन दोघांची बेरीज 180 अंश असेल. त्यापैकी हा 60 अंशाचा आहे, म्हणजे हा किती येणार आहे, 120 अंशाचा येणार आहे. बरोबर आहे. हा 120चा आहे. या त्रिकोणाचा जर विचार केला तर येथे काय होईल, हे दोन कोन एकरूप आहेत आणि हा 120चा. म्हणजे तिघांची बेरीज 180 यायला पाहिजे. त्यापैकी हे दोन कोन सेम आहेत. 180मधून 120 गेले तर राहतील 60. बरोबर आहे. आणि हे दोन कोन एकरूप आहेत त्यापैकी. म्हणजे हा 30चा येईल आणि हा पण 30चाच येणार आहे. मग आता कोन ABCचं माप किती होईल, टोटल मेजर ऑफ अँगल ABC इक्वल ABD मेजर ऑफ अँगल ABD प्लस मेजर ऑफ अँगल DBE आणि प्लस मेजर ऑफ अँगल EBC.
ABDचं माप 45 अंश आहे, हे 30 आहे आणि हे 30 आहे, म्हणजे हे 30 आणि 30 60 आणि 45 105 अंश, म्हणजे ABCचं माप किती येईल 105 अंश, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो दिलेल्या आकृतीतील त्रिकोणाच्या तीनही कोनांची मापे या प्रकारची आहेत, एक्सच्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत. तर त्यावरून हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. येथे त्रिकोणाची मापे एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेली आहेत. तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असणार आहे 180 अंश, कारण हा त्रिकोण आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी आणि प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. तर आता मग काय होईल, एचं माप किती आहे 4x - 12, 4x - 12, बीचं किती आहे प्लस 5x + 12 आणि सीचं 6x. तर आता -12 + 12 कॅन्सल होतील, बरोबर आहे. 5 आणि 4 9 आणि 6 15x, 15x ही व्हॅल्यू कशाबरोबर येणार आहे 180 बरोबर, बरोबर आहे. आता म्हणजे यावरून आपल्याला याची व्हॅल्यू काढता येईल एक्सची. एक्स इक्वल टू काय होईल 180ला 15ने भागावे लागेल, 15 × 1 = 15, 3 राहतील, 15 × 2 = 30, म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे 12. एक्स इक्वल टू 12. आता आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे, म्हणजे प्रत्येक कोन किती अंशाचा हे पण काढता येईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल ए किती आहे 4x - 12, एक्सची किंमत काय आली 12, म्हणजे 12 चोक 48 होतील आणि -12, 48 - 12, तर काय येईल 36. 48 - 12 म्हणजे 36. आता मेजर ऑफ अँगल बीचं काय आहे 5x + 12, 5x + 12, एक्सची किंमत आपण 12 काढलेली आहे, म्हणजे 12 × 5 = 60 होतील आणि हे +12, म्हणजे 60 + 12 किती येतील 72. आणि मेजर ऑफ अँगल सी 6x आहे, एक्सची किंमत 12, म्हणजे 12 × 72, बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण 6 × 12 म्हणजे 12 × 72. आता पहा ह्या तिन्ही कोनांची मापे काढलेली आहेत आपण, एक आला 36चा, दुसरा आला 72 आणि तिसरा आला 72. म्हणजे यावरून आपल्या लक्षात काय येते हे दोन कोन सारख्या मापाचे आलेले आहेत, बरोबर आहे. बी आणि सी, म्हणजे येथे बी हा कोन आणि हा कोन हे दोन्ही कोन सेम मापाचे आहेत, म्हणजे सारख्या मापाचे आहेत 72 अंश आणि 72 अंश. सॉरी बी आणि सी 72चे आहेत, बरोबर आहे. बी 72 आहे आणि सी पण 72 आहे, म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत. तर एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतील, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सेम मापाचे असतील, बरोबर आहे. म्हणजे हा कोणता आहे समद्विभुज त्रिकोण, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, आता सोडवलेल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे पहा. येथे फक्त आकृती दिलेली नाही आहे आणि येथे अँगल दिलेले आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची मापे या प्रकारची दिलेली आहेत, त्यावरून तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर 3 कोन दिलेले आहेत, 3 कोनांची बेरीज किती असेल 180 अंश. म्हणजे पहिला कोन कोणता आहे x + 15, नंतर प्लस 3x + 30 आणि 2x + 15. ही बेरीज किती असणार आहे 180 अंश, कारण त्रिकोणाची तिन्ही कोनाची बेरीज 180 अंश असते. तर आता पहा x 3x आणि 2x म्हणजे काय होईल 3 आणि 2 5 आणि 1 6x आणि प्लस 15 हे 30, 45 आणि हे 15 म्हणजे 60, बरोबर 180. आता 6x 180 हे 60 मायनस होतील, म्हणजे 6x इक्वल टू काय होईल 180 मधून 60 गेले तर 120 राहतील. यावरून एक्सची किंमत येईल आपल्याला 120/6, म्हणजे 6 2 12 0, एक्सची किंमत काय येणार आहे 20. देअरफॉर एक्स इक्वल टू 20. एक्सची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला तिन्ही कोन काढता येतील. पहिला कोन कोणता आहे x + 15 आहे, म्हणजे x + 15 हा कोन किती असणार आहे एक्सची किंमत 20, 20 आणि 15 म्हणजे 35चा असणार आहे, बरोबर आहे.
दुसरा कोणता आहे 3x + 30, 3x + 30, हा कोण x ची किंमत 20, 20 त्रिक 60 आणि हे 30 90. आणि तिसरा कोण 2x + 15, 2x + 15 म्हणजे काय होईल पहा, x ची किंमत 20 आहे, 20 दोन्ही 40, 50 55 होईल. पहा तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश येते. हा 90चा, हा 35चा, 55चा. म्हणजे हे त्रिकोणाचे 3 कोण आहेत, त्यापैकी एक कोण कितीचा आहे 90 अंशाचा आलेला आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर आहे. येथे 90 अंशाचा कोन असल्यामुळे हा काटकोन त्रिकोण आहे. जर तिन्ही कोन 90 अंशापेक्षा कमी असते तर तो लघुकोन त्रिकोण झाला असता. दोन कोन जर सारखे आले असते तर तो समद्विभुज त्रिकोण झाला असता. एक कोन 90 अंशापेक्षा जरी मोठा आला असता तर तो विशाल कोन त्रिकोण झाला असता. परंतु येथे आपल्याला एक कोन 90 अंशाचा आलेला आहे म्हणजे तो आपला काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट येथे मित्रांनो या कोनाचा माप 70 अंश दिलेला आहे. OX व RX हे अनुक्रमे Q आणि R चे कोन दुभाजक आहेत. OX आणि RX हे कोन दुभाजक आहेत. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल QXR या कोनाचं माप किती आहे हे काढायचं आपल्याला. या कोनाचे माप किती आहे. तर आता पहा हे कोन दुभाजक आहेत. समजा हे माप आपण x घेऊ. त्रिकोण PQR मध्ये Qचं मेजरमेंट आपण x घेऊ आणि या Rचं मेजरमेंट आपण y कन्सिडर करू. तर मग हा कोन दुभाजक असल्यामुळे हा कोन किती होणार आहे x/2 होईल. बरोबर आहे. हा एवढा कोन आणि हा पण किती होणार आहे x/2 होईल कारण कोन दुभाजक आहे ते. हा किती होणार आहे y/2 आणि हा पण किती होईल y/2 होईल. y/2 होईल. आता या त्रिकोण PQR मध्ये तिन्ही कोणाची बेरीज 180. त्यापैकी एक x आहे, एक y आहे आणि एक 70 आहे. म्हणजे x + y + 70 बरोबर काय 180. तर यावरून x + y ची किंमत काय येईल पहा 180 - 70 म्हणजे x + y = 110 होईल. बरोबर आहे 110. आता XQR या छोट्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असेल. आपल्याला कोणता कोन काढायचा आहे QXR. या छोट्या त्रिकोणाचा एक कोन आहे तो. समजा मेजर ऑफ अँगल QXR प्लस हा कोन येईल. हा कोन किती आहे x/2 आणि प्लस हा y/2 आणि बेरीज किती असणार आहे 180 अंश. बरोबर आहे. आता मेजर ऑफ अँगल QXR दोघांचे छेद सारखे आहेत पहा. यांची बेरीज करू शकतो आपण. प्लस दोघांची छेद सारखे आहेत, एकच छेद घेणार आणि अंशाची बेरीज x + y होईल आणि बरोबर 180. बरोबर आहे. आता मेजर ऑफ अँगल QXR याच कोणाचं माप काढायचं आपल्याला. x + y ची किंमत आपण काढलेली आहे पहा. x + y ची किती आलेली आहे 110. म्हणजे याऐवजी आपण 110 पुट करू आणि भागिले 2 बरोबर 180 अंश. बरोबर आहे. म्हणजे मेजर ऑफ अँगल QXR 110 भागिले 2 म्हणजे काय होईल 55 आणि हे 180. हे 55 इकडे ट्रान्सफर करू आपण. मेजर ऑफ अँगल QXR बरोबर 180 - 55. देअरफॉर मेजर ऑफ अँगल QXR = 180 मधून 55 गेले. किती राहतील 125. 125 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आकृतीबाबत सत्य विधान कोणते. बाह्यकोन 6 आहेत. बाह्यकोन 6 असतात. बरोबर आहे. या त्रिकोणाला बाह्यकोन 6 आहेत. हा एक कोन बाह्यकोन आहे. हा बाह्यकोन आहे. हे फक्त बाह्यकोन नसतात पहा. हा बाह्यकोन नाही, हा बाह्यकोन नाही. बाकी हे दोन बाह्यकोन आहेत, हे दोन बाह्यकोन आहेत, हे दोन बाह्यकोन आहेत. म्हणजे बाह्यकोन 6 बरोबर आहेत. रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या किती आहेत पहा. येथे ही एक जोडी आहे, ही एक जोडी, नंतर ही एक जोडी होईल 2, ही एक तिसरी आणि ही चौथी. म्हणजे एका पॉईंटवर 4 जोड्या तयार होतात. येथे 4 आणि येथे 4 म्हणजे 12 एकूण जोड्या तयार होतील. हे पण बरोबर आहे. विरुद्ध कोनाच्या जोड्या. आता विरुद्ध कोन हे पण आहेत आणि हे पण आहेत आणि हे पण आहेत. म्हणजे 2 4 6 तयार होतील. बरोबर आहे.
आता बाह्यकोन 9 असतात का बाह्यकोन? नाही, 6 असतात. मग हे चुकीचं आहे. बाह्यकोन 6 आहे, 6 बरोबर आहे, परंतु रेषीय जोड्यातील कोनांच्या जोड्या 12 होतात. येथे 3च दिलेल्या आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे. आणि विरुद्ध कोनांच्या जोड्या 3 चुकीचा आहे, म्हणजे हा पर्यायच आपला चुकीचा आहे, हा बरोबर आहे. तिसरा पर्याय काय आपल्याला? हा चुकीचा आहे, मग हा पण चुकीचा आहे. आणि 6, 12 आणि 12 विरुद्ध कोनाच्या जोड्या किती होतात? 6च होतात. यांनी 12 दिलेले आहेत, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. बाह्यकोन 6 असतात, रेषीय जोडीतील कोनांच्या जोड्या 12 असतात आणि विरुद्ध कोनांच्या जोड्या 6 असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकापैकी कमीत कमी विशिष्ट घटक माहिती असणे आवश्यक आहे. कमीत कमी 3 घटक माहिती असणे आवश्यक आहे, हे आपल्याला माहीत आहे. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो त्रिकोण ABC मध्ये कोन A चे माप हे कोन B आणि कोन C च्या मापांच्या बेरजे एवढे आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? हे कधी शक्य होईल? जर एक कोन आपण 90 अंशाचा काढला तर मग या दोन कोनांची बेरीज किती येणार आहे? 90 अंश येईल, बरोबर आहे. म्हणजे या दोन कोनांची बेरीज या कोना एवढी येते. समजा ABC, येथे BAC करू आपण, BAC. आता येथे काय झालेलं आहे? याचं माप किती आहे? 90 अंश, 90 अंश, बरोबर आहे. मेजर ऑफ अँगल ए 90 अंश. B आणि C दोघांची बेरीज किती येणार आहे? 90 अंशाची येईल, कारण हा 90 अंश आहे. तिन्ही कोनांची बेरीज 180 असते, त्यापैकी हा 90 आहे, म्हणजे उरलेल्या दोन कोनांची बेरीज 90 अंश येईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल B आणि प्लस मेजर ऑफ अँगल C किती येणार आहे? दोघांची बेरीज 90 अंश, बरोबर आहे. उजव्या साईड इक्वल आहेत, म्हणजे डाव्या साईड पण इक्वल आहेत. म्हणजे या कोनाचं माप काटकोन त्रिकोण असेल तरच हे शक्य होईल, म्हणजे काटकोन त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणांच्या दोन भागांचे क्षेत्रफळ समान असते? एक आपण त्रिकोण काढू. समजा हा आपण त्रिकोण काढलेला आहे, तर मध्यगा जर काढली, मध्यगा म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा. आता ही मध्यगा झाली. मध्यगा काय करते? समोरच्या बाजूचे दोन इक्वल भाग तयार करते. जर आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचा विचार केला तर सूत्र कोणतं आहे आपल्याला? 1/2 पाया गुणिले उंची, बरोबर आहे. हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे. समजा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर हाफ पाया किती येईल? BD, म्हणजे हाफ BD. आणि उंची किती येईल याची? ही उंची म्हणजे हाईट, ही हाईट येणार आहे, बरोबर आहे. समजा हा AM घेऊ आपण, हा परपेंडिक्युलर ह्या त्रिकोणाची हाईट झाली, तर इंटू AM होईल. जर आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचा विचार केला तर काय येईल? पाया किती आहे? DC. आणि हाईट किती येईल? हाईट AMच येईल, AM. आता पहा, AM हाफ हाफ दोन्ही सेम आहे, हे सेम आहे आणि हे पण सेम आहे BD आणि DC, कारण ही मध्यगा आहे. म्हणजे पाया सारखा झालेला आहे मध्यगेमुळे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना, त्यामुळे मध्यगा त्रिकोणाचे दोन समान क्षेत्रफळामध्ये विभाजन करते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. हे असे काही टिपिकल प्रश्न असतात ना मित्रांनो, लक्षात ठेवायचे असतात. हे समजण्यासाठी सांगितलेले आहे, कारण मध्यगेमुळे काय होईल? या बाजूचे दोन भाग होतील आणि याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणलं तर पाया सारखाच होणार आहे, म्हणजे दोन क्षेत्रफळ सारखे येतील, त्यामुळे मध्यगा बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC ग्रेटर आहे. कशाला ग्रेटर आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. आता त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते, हे लक्षात ठेवायचं. हा जर त्रिकोण घेतला आपण ABC, या त्रिकोणामध्ये हाच त्रिकोण आपण कन्सिडर करू, तर AB आणि BC काय होईल? या त्रिकोणामध्ये ह्या AC पेक्षा मोठे असणार आहेत, म्हणजे AC पेक्षा मोठे असणार आहेत, बरोबर आहे. AB आणि BC ही ॲडिशन ह्या AC पेक्षा मोठी असणार आहे, कारण या त्रिकोणामध्ये
या दोन बाजूंची बेरीज ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर असेल. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही? 3 बाजू दिल्या तर आपल्याला त्रिकोण काढता येईल का? समजा 3 बाजू दिल्या, ह्या बाजूची लांबी दिली, या बाजूची लांबी दिली, तर या पण बाजूची लांबी दिली असेल तर आपण असं कंपासनं असे आर्क करून त्रिकोण काढू शकतो. म्हणजे हे बरोबर आहे. 3 कोन दिले, समजा 3 कोन दिले आपल्याला, हा कोन आणि हा कोन दिला आहे, परंतु एक बाजूचं अंतर दिलं नाही. समजा हा कोन दिलेला आपल्याला, एक कोन काढला आपण, पण दुसरा पॉईंट कुठून काढायचा आपण, म्हणजे दुसरा कोन कुठून काढायचा, विशिष्ट बाजू न दिल्यामुळे 3 कोन असताना त्रिकोण काढता येणं शक्य नाही. म्हणजे विशिष्ट प्रकारचा त्रिकोण काढण्यासाठी बाजू निश्चित केलेली नसल्यामुळे 3 कोन दिले असतील तर त्रिकोण काढता येणं शक्य नाही. म्हणजे हा पर्याय असताना त्रिकोण काढता येणार नाही. 2 कोन व समाविष्ट बाजू. आता 2 कोन दिलेत आपल्याला आणि एक समाविष्ट बाजू दिली, ही बाजूची लांबी दिली, 2 कोन दिले, तर आपण हा कोन काढू शकतो आणि हा कोन काढला म्हणजे हा येथे त्रिकोण तयार होईल. बरोबर आहे. 2 बाजू व समाविष्ट कोन. 2 बाजू दिल्यात, ही एक बाजू आणि समाविष्ट कोन दिलेला आहे आपल्याला, ही बाजू दिली, समाविष्ट कोन दिला, दुसरी बाजू इथे आपण कंपासनं आर्क करणार आणि हे जोडून घेणार. म्हणजे ही कंडिशन दिलेली असताना आपल्याला त्रिकोण काढता येईल. म्हणजे 3 कोन असताना त्रिकोण काढता येत नाही, कारण विशिष्ट बाजू न दिल्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, त्रिकोण ILKच्या बाजू, एक त्रिकोण काढू आपण. समजा हा त्रिकोण आहे आपण काढलेला, तर आपल्याला काय दिलं आहे, ILK, त्रिकोण ILK. येथे काय दिलेलं आहे, LKची लांबी बाजू ILपेक्षा 3 सेंटीमीटरने जास्त आहे. LKची लांबी बाजू ILपेक्षा, समजा IL x आहे तर LK किती होईल, 3 सेंटीमीटर जास्त आहे, म्हणजे x+3 होईल. तर IKची लांबी ILपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त आहे. IKची लांबी ILपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त आहे. IL x आहे तर ही किती होईल, x+5 होईल. आणि त्याची परिमिती, आपल्या त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे 32 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज, म्हणजे काय होईल, x+x+5 आणि +x+3. ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय, परिमिती, ती किती दिली आपल्याला, 32. तर आता x म्हणजे 3x होतील, 5 आणि 3 म्हणजे 8 होतील. बरोबर आहे, 32. यावरून xची किंमत काढता येईल आपल्याला. 3x बरोबर 32 - 8 होतील. 3x बरोबर 24 होतील आणि x बरोबर काय होईल, 24/3, म्हणजे x बरोबर 3 8 24. xची किंमत काय येईल, 24 येईल. 24ला 3ने भागितलं तर उत्तर 8 येईल. म्हणजे xची किंमत 8 आलेली आहे. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे, त्याच्या सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती. आता सर्वात मोठी बाजू कोणती येणार आहे, आपली x+5 येणार आहे. या बाजूची लांबी किती, ही x आहे, xची किंमत आपली 8 आली, म्हणजे ही किती येणार आहे, 8. xची किंमत 8 आहे, म्हणजे 8 + 5 म्हणजे किती होईल, 13 होईल. 8 + 3 म्हणजे ही 11 होईल. सगळ्यात मोठी कोणती, 13, म्हणजे 13 सेंटीमीटर बाजू सर्वात लांब असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत. त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे 2 बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. या 2 बाजूंची बेरीज किती होईल, 5.5 आणि 4 म्हणजे 9.4 होईल. बरोबर आहे, 9.4. हे मोठे आहेत 7पेक्षा, म्हणजे 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे असा त्रिकोण आपल्याला काढता येईल. आता दोघांची बेरीज किती होईल, 7 आणि 3 10, 10.9 होईल. 10.9, या दोघांची बेरीज 10.9 होईल. ही पण किंमत जास्त आहे ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा, म्हणजे हा पण त्रिकोण आपल्याला काढता येईल. आता ही बेरीज पाहू आपण, 4 आणि 3 7.4 होईल, 7.6 होईल. आणि ही किती आहे, 8.5, ही 8.5 आहे. म्हणजे 2 बाजूंची जर बेरीज घेतली आपण ह्या, तर ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा लहान होते, म्हणजे असा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. कशामुळे पहा,
एक बाजू समजा 4.2 सेंटीमीटर आहे, ही समजा बाजू 4.2 सेंटीमीटर काढली आपण स्केलपट्टीच्या साहाय्याने आणि 3.4 सेंटीमीटर कंपासच्या साहाय्याने आपण काय करणार, कंपासमध्ये 3.4 अंतर घेणार आणि असा एक आपण आर्क काढणार. हा आर्क कितीचा येणार आहे आपला 3.4 सेंटीमीटरचा. मग दुसरी बाजू किती आहे 8.5 आहे. मग आपण कंपासमध्ये 8.5 अंतर घेणार, ते किती असेल यापेक्षा जास्त असेल म्हणजे आर्क वर जाईल खूप, म्हणजे असा येईल आपला. येथे त्रिकोण तयार होईल का, ही बाजू येथेच संपेल, ही बाजू तो वर आहे म्हणजे इथे त्रिकोण तयार होणार नाही, असा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. आता हा त्रिकोण काढता येईल का, दोघांची बेरीज किती होईल 8 आणि 4 12, 12 ग्रेटर आहेत 5.3 पेक्षा, म्हणजे हा पण त्रिकोण काढता येईल. फक्त पर्याय क्रमांक 3चा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.